नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या दिवसाच्या जेवढ्या काही चालू घडामोडी आहेत, आपण त्या प्रश्नाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. बरं, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता तर 2023चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जॉर्जी गोस्पोडिनो यांना 2023चा हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तर टाइम शेल्टर या बल्गेरियन कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच आता बल्गेरियन भाषेतील पुस्तकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता हा जो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे, हा पुरस्कार इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित केलेल्या पुस्तकांसाठी दिला जातो. मग हे जे टाइम शेल्टर पुस्तक आहे याचा इंग्रजीमध्ये अनुवाद कोण केलेला आहे तर अँजेला रोडेल यांनी या पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी करण्यात आले आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे पहा. तर नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे 28 मे रोजी करण्यात आलेलं आहे. आता उद्घाटन झालेलं आहे म्हणून आपल्याला डेट लक्षात राहते, पण काही काळानंतर ही डेट विसरून जाते. त्यासाठी लक्षात ठेवा, नवीन संसद भवनाचे उद्घाटन हे 28 मे रोजी झालेलं आहे व 28 मे रोजीच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती सुद्धा असते. यावेळी त्यांची 140वी जयंती होती व त्यांच्या जयंती दिनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता हे जे संसद भवन आहे याची पायाभरणी याआधी कधी करण्यात आली होती तर 10 डिसेंबर 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते या नवीन संसद भवनाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. आता उद्घाटन देखील त्यांच्याच हस्ते करण्यात आलेलं आहे. उद्घाटनासंबंधी वाद सुद्धा सुरू झाला होता. काही काँग्रेस सारख्या पक्षांनी याचं उद्घाटन राष्ट्रपतीच्या हस्ते करावे अशी मागणी केली होती व त्यासाठी त्यांनी या उद्घाटन समारंभावर सुद्धा बहिष्कार टाकलेला आहे. तसेच याआधी आपण पाहिलेलंच आहे की नव्या संसद भवनामध्ये सेंगोल स्थापित करण्यात येणार होतं आणि आता हे सेंगोल सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित करण्यात आलेला आहे. आता ही संसद भवनाच्या स्थापनेविषयी माहिती झाली, पण आता जे संसद भवन आहे याविषयी आपण सगळी डीप माहिती एकदा पाहून घेऊया. तर नोट करून घ्या. ही जी इमारत आहे ही इमारत जवळपास 65,000 व काही न्यूजपेपरमध्ये 64,500 चौरस मीटर असं देखील दिलेलं आहे. तर एवढ्या क्षेत्रफळावर बांधण्यात आलेली आहे. तसेच या बांधकामासाठी जवळपास 1200 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे. ही जी इमारत आहे ही त्रिकोणाकृती आहे. या त्रिकोणामध्ये हे जे भाग आहे येथे लोकसभा स्थित आहे व लोकसभेमध्ये 888 खासदार बसू शकतात अशी त्याची रचना करण्यात आलेली आहे व लोकसभा चेंबर हे राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर आधारित आहे. लक्षात राहू द्या, लोकसभा चेंबर हे राष्ट्रीय पक्षी मोर या थीमवर आधारित आहे. मित्रांनो, आपली जी जुनी संसद होती त्यामध्ये संयुक्त अधिवेशनासाठी एक स्वतंत्र हॉल होता, पण या संसद भवनामध्ये संयुक्त अधिवेशन हे लोकसभेमध्येच होणार आहे व लोकसभेची एकूण आसन क्षमता किती आहे तर 1272 इतकी लोकसभेची एकूण आसन क्षमता आहे. तसेच इमेजमध्ये पहा, आता हा जो भाग आहे हा राज्यसभेचा भाग आहे व राज्यसभेच्या चेंबरमध्ये एकूण 384 खासदार बसू शकतील अशी त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे व राज्यसभा हे चेंबर राष्ट्रीय फुल कमळाच्या थीमवर आधारित आहे. कोणत्या थीमवर आधारित आहे तर राष्ट्रीय फुल कमळाच्या थीमवर आधारित आहे. याबरोबरच संसद भवनात 3 दरवाजे देखील असतील. त्यांना ज्ञानद्वार, शक्तिद्वार आणि कर्मद्वार अशी नावे देखील देण्यात येणार आहेत व विश्रांतीसाठी यामध्ये सेंट्रल लाऊंज, इथे दिसत असेल इमेजमध्ये हे सेंट्रल लाऊंज आहे, हे सेंट्रल लाऊंज निर्माण करण्यात आलेलं आहे व या सेंट्रल लाऊंजमध्ये मध्यभागी म्हणजे यामध्ये वडाचे झाड असणार आहे. आपण इमेजमध्ये सुद्धा पाहू शकता. आता हे जे सेंट्रल लाऊंज आहे इथे तुम्हाला हे जे हिरवे हिरवे पानं दिसत आहेत हे वडाचं झाड आहे. तर आता आपण नवीन संसद भवनाविषयी तर माहिती पाहिलेली आहे. जे जुनं संसद भवन आहे त्याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. तर हे जे जुनं संसद भवन आहे याचं डिझाईन कोण केलं होतं तर याचं डिझाईन एडविन लुटियन्स आणि हार्बर्ट बेकर यांनी तयार केलं होतं आणि या जुन्या संसद भवनाची पायाभरणी 12 फेब्रुवारी 1921 रोजी करण्यात आली होती आणि 6 वर्षानंतर 18 जानेवारी 1927 रोजी याचं बांधकाम पूर्ण झालं होतं व त्यावेळेस या संसदेचं उद्घाटन तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्या हस्ते करण्यात आलं होतं व या जुन्या संसद भवनाच्या निर्मितीसाठी एकूण 83 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. तर हे सर्व पॉइंट नोट करून घ्या. एक एक पॉइंट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक देखील करत जा, त्यामुळे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळत असतं. तर आता प्रश्न क्रमांक 2 पहा. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी
किती रुपयाचे नाणे जारी करण्यात आले आहे? तर आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 रुपयाचे नाणे जारी केलेलं आहे. आता हे जे 75 रुपयाचं नाणं आहे याचं एकूण वजन हे 35 ग्रॅम असेल. तसेच यामध्ये 50% चांदी, 40% तांबे व 5% निकेल आणि जस्त या धातूचं मिश्रण असणार आहे. याबरोबरच या नाण्यावर संसदेचे चित्र देखील असणार आहे. तसेच देवनागरी लिपीमध्ये यामध्ये संसद संकुल आणि इंग्रजीमध्ये पार्लमेंट कॉम्प्लेक्स हे शब्द देखील दिलेले आहेत. आणि यामधील अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे जे नाणे आहे याची निर्मिती कुठे करण्यात आलेली आहे? तर भारत सरकारच्या कोलकाता टाकसाळीत या नाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आता मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी संजय व्ही गंगापूरवाला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे संजय व्ही गंगापूरवाला आहेत हे आधी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते व आता त्यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, संजय व्ही गंगापूरवाला यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. ते राष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस खेळाडू आहेत, तर राज्य स्तरावरील ते एक बास्केटबॉल खेळाडू देखील आहेत. आणि आता संजय गंगापूरवाला यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पद रिक्त होतं, तर त्यावर रमेश डी धानुका यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. व आता हे जे रमेश डी धानुका आहेत हे मुंबई उच्च न्यायालयाचे कधीपर्यंत मुख्य न्यायाधीश असणार आहेत? तर 30 मे रोजीपर्यंतच ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असणार आहेत, कारण ते 30 मे रोजीच निवृत्त होणार आहेत. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे? तर सुपरबेट रॅपिड अँड बिल्ड्स पोलँड 2023 या स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या स्पर्धेचं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलेलं आहे. मॅग्नस कार्लसन हे कोणत्या देशाचे बुद्धिबळपटू आहेत? तर ते नॉर्वे या देशाचे बुद्धिबळपटू आहेत आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये 36 पैकी 24 गुण मिळवून प्रथम स्थान मिळवलेलं आहे. या स्पर्धेमध्ये पुरस्कार स्वरूप म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते? तर $40,000 इतकी रोख रक्कम या स्पर्धेमध्ये देण्यात येते. मित्रांनो, याआधी सुद्धा स्पोर्ट्समध्ये काही बक्षीस देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, लॉरेस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर हा पुरस्कार अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी यांनी पटकावलेला आहे. मियामी ग्रँड प्रिक्स स्पर्धा ही मॅक्स वर्स्टापेन यांनी पटकावलेली आहे. तर FC बार्सिलोना क्लबने ला लिगा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. व एप्रिल महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ म्हणून पुरुषामध्ये पाकिस्तानच्या फखर जमान आणि महिलांमध्ये थायलंडच्या नुरुमोल चाईवाईने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. खालीलपैकी कोणती महानगरपालिका CBDC म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वापरणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे? तर आता सेंट्रल बँक डिजिटल करन्सी वापरणारी पटना महानगरपालिका ही पहिलीच महानगरपालिका ठरलेली आहे. व आता पटना महानगरपालिकेच्या सर्व विभागीय आणि पेमेंट काउंटरवर या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीचा वापर करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आहे का? पहा, याआधी आपण पाहिलं होतं की CBDCचा वापर करणारी पहिली विमा कंपनी कोणती ठरलेली आहे? तर रिलायन्स जनरल इन्शुरन्स ही CBDCचा वापर करणारी पहिली विमा कंपनी ठरली होती. तसेच याआधी सुद्धा काही प्रथमच महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. भारतातील पहिले पूर्णपणे ई-शासित राज्य कोणतं आहे? तर केरळ आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रातील मुंबई येथे तयार करण्यात येत आहे. तर भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क याची निर्मिती आसाममध्ये करण्यात येत आहे. देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. तर जगातील पहिल्या रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण दुबईमधील एअरलाइन्स एमिरेट्समध्ये करण्यात आलेला आहे. व भारतातील पहिला जेल मेट्रो प्रकल्प केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. आणि IIT मद्रास आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस हे कोणत्या देशामध्ये स्थापन करत आहे? तर टांझानिया या देशामध्ये स्थापन करत आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान अल मोहद अल हिंदी या नौदल युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात येते? तर भारत आणि सौदी अरेबिया या देशामध्ये अल मोहद अल हिंदी या नौदल युद्धाभ्यासाचं आयोजन करण्यात येतं. व नुकतंच आता याचं आयोजन 23 ते 25 मे दरम्यान सौदी अरेबियातील आल जुबेन येथे करण्यात आलं होतं. बरं, हा जो नौदल युद्धाभ्यास आहे याचं प्रथम आयोजन कधी करण्यात आलं होतं? तर 2021 मध्ये या नौदल युद्धाभ्यासाचं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं. मित्रांनो, आता जी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एक्झाम झाली होती त्यामध्ये परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न विचारण्यात आला होता की अल मोहद अल हिंदी हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो? त्यासाठी आपल्याला हे जे युद्धाभ्यास आहेत हे भारत कोणत्या देशादरम्यान आयोजित करतो हे माहीत असणं आवश्यक आहे.
ते आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, इंडो थायकॉर्पेट या 35व्या युद्धाभ्यासाचं आयोजन 3 ते 10 मे रोजी नुकतंच करण्यात आलं होतं आणि हा युद्धाभ्यास भारतीय नौदल आणि थायलंड या 2 देशादरम्यान करण्यात येतं. तसेच समुद्रशक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया या 2 देशादरम्यान करण्यात येतो. स्लिनेक्स हा युद्धाभ्यास भारत श्रीलंका, कोकण युद्धाभ्यास भारत ब्रिटन, फ्रिंजेक्स भारत फ्रान्स, दस्तलिक भारत आणि उझबेकिस्तान, धर्म गार्डियन भारत जपान, तर्कश भारत अमेरिका, सायक्लॉन युद्धाभ्यास भारत आणि इजिप्त आणि हा जो युद्धाभ्यास आहे हा प्रथमच आयोजित करण्यात आला होता. नसीम अल बहर युद्धाभ्यास भारत ओमान, ऑस्ट्रा हिंद भारत आणि ऑस्ट्रेलिया, हरिमौ शक्ती भारत मलेशिया, युद्धाभ्यास भारत यूएस व गरुड शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि फ्रान्स या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आता प्रश्न क्रमांक 7 पहा, क्रेडिट स्विस बँकेने अलीकडेच कोणत्या देशासोबत डेब्ट फॉर नेचर स्वॅप करार केला आहे? तर आता हा जो करार आहे हा करार क्रेडिट स्विस बँकेने इक्वाडोर या देशासोबत केलेला आहे. या करारा अंतर्गत या बँकेने इक्वाडोर या देशाचे एकूण 1.6 अब्ज डॉलरची रोखे खरेदी केलेले आहेत व या करारानुसार इक्वाडोर पुढील 20 वर्षांसाठी गॅलापागोस बेटांच्या संवर्धनासाठी दरवर्षी 18 दशलक्ष डॉलर खर्च करेल अशी तरतूद देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने ॲग्रिकल्चर अँड मार्केट इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजेच AMIS ची स्थापना केली आहे? तर या AMIS ची स्थापना FAO म्हणजेच फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन द्वारे करण्यात आलेली आहे. आता हे जे AMIS आहे हे एक इंटर एजन्सी प्लॅटफॉर्म आहे जे अन्न बाजारातील पारदर्शकता आणि अन्न सुरक्षितेसाठी धोरणात्मक प्रतिसादाला प्रोत्साहन देण्याचं कार्य करेल. इथे या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन विषयी हे सुद्धा नोट करून घ्या. याची स्थापना 16 ऑक्टोबर 1945 रोजी झालेली आहे. याचं मुख्यालय कुठे आहे? तर इटलीमधील रोम येथे याचं मुख्यालय आहे व सध्या याचे महासंचालक क्यू डोंगू हे आहेत. प्रश्न क्रमांक 9 पहा, लोकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कशाची स्थापना केली आहे? तर आता लोकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाद्वारे रेल्वे वॉर रूमची स्थापना करण्यात आलेली आहे. कशाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर रेल्वे वॉर रूमची स्थापना करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन हा दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर हा दिवस प्रथम 1987 मध्ये साजरा करण्यात आला होता व तेव्हापासून महिलांच्या आरोग्यासंबंधित जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या भाषेत सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी मायक्रोसॉफ्टद्वारे रिकामी जागा हे AI चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे. तर आता हे जे चॅटबॉट आहे याचं नाव काय आहे हेच तुम्हाला आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आता पुढच्या सत्रामध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.